नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अखेर खरीप हंगाम 2025चा हा जी-आर या ठिकाणी पीक विमा योजनेचा जी-आर या ठिकाणी आलेला आहे. आपण त्याबद्दल माहिती बघणार आहोत की जी-आरमध्ये काय काय आहे व हप्ता त्यांना कधी मिळणार आहे, अनुदान हे त्यांना कधी मिळणार आहे. राज्याचे पीक विमा योजना राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी-आर म्हणजेच की आज 24 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्यांच्या माध्यमातून राज्याचे कप अँड कॅप मॉडेल 8010 च्या ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे. तब्बल 499 पानाच्या या जी-आर सह ही पीक पाहणी कशा प्रकारे राबवली जाईल याचे उद्दिष्ट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की कंपन्या असतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये ह्या कंपन्या असणार आहे, यांच्यासाठीचा कालावधी, पीक विम्याचं वितरण करण्यासाठीचे नियमावली, क्रॉप कॅलेंडर जे काही आहे ते सर्व जी-आरच्या माध्यमातून आपण देण्यात आलेले आहे. यांच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, कीड रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विम्याचं संरक्षण देणं अशा प्रकारचे उद्दिष्ट घेऊन ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ऐच्छिक स्वरूपामध्ये ही योजना राज्यांमध्ये राबवली जाणार आहे, ज्यामध्ये अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाण भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी सहपात्र असणार आहे. भाडेपट्टी शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडे करार या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1% आणि रब्बी हंगामासाठी नगदी पिकासह 5 असा विमा हप्ता या शेतकऱ्यांना या योजनेचा भरावा लागणार आहे. सदरची योजना ही 12 जिल्हा समूहाची निवडलेल्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. यांच्यामध्ये एकूण जमा हप्तेचा रकमा म्हणजेच की 110% किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवर बंद कास्टनुसार येणाऱ्या विमा हप्त्यांचं 110 पैकी जे जास्त असेल ते दायित्व पीक विमा कंपन्यांना स्वीकारण्यात, त्यांच्यावरती नुकसान झालं तर ते नुकसान राज्य शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. यांच्या व्यतिरिक्त एकूण जमा व्हायला रकमेला जर नुकसान भरपाईची रक्कम कमी असेल तर विमा कंपनीच्या रकमेला जास्तीत जास्त 20% रक्कम स्वतःकडे ठेवता येईल आणि उर्वरित जो काही हप्ता असेल तो राज्य शासनाला परत करावा लागणार आहे. योजनेचा अंतर्गत मृत शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा भरणं, अवैध मार्गाने पीक विमा काढणं अशा प्रकारचे काही प्रकरण निदर्शनास आली तर ती अर्ज रद्द केले जाणार आहे. योजनेमध्ये सहभागी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर ID बंधनकारक असणार आहे. पीक विमा नुकसान भरपाईसाठी पीक पाहणी कंपल्सरी असणार आहे. यांच्या अंतर्गत जोखीमच्या बाबीमध्ये शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणामामुळे होणारे जे काही नुकसान असतील अशा नुकसानामुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे तांत्रिक उत्पादन आधारे महसूल मंडळा पिकाच्या उंबरठ्या उत्पादनाच्या तुलनेत येणारे घट ग्राह्य धरून नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यांच्यामध्ये खरीप हंगामासाठी भात, धान, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा अशा पिकांची योजना राबवली जाणार आहे. तर रब्बी हंगामात गहू, बाग, रब्बी ज्वारी, बागायत, जिरायत, हरभरा म्हणजेच की उन्हाळी भात, उन्हाळी भैपू आणि रब्बी कांदा या पिकांसाठी योजना राबवली जाणार आहे. यांच्यामध्ये खरीप हंगामासाठी 2%, नगदी पिकासाठी कापूस व कांद्यासाठी 5%, रब्बी हंगामासाठी 1.5%, तर नगदी पिकांसाठी कापूस व कांद्यासाठी 5% अशा प्रकारे शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरावा लागणार आहे. यांच्याच व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पीक विमा योजना राबवण्यासाठी पीक पाहणी प्रयोग कशा प्रकारे केले जाणार आहे. यांच्यामध्ये निश्चित करण्यास आलेले आहे की यांच्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यांची अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा योजना राबवली जाणार आहे.
धाराशिव जिल्ह्यासाठी, लातूर जिल्ह्यासाठी, काही बीड जिल्ह्यांसाठी ICICI लोबोड या कंपनीच्या माध्यमातून ही पीक विमा योजना राबवली जाणार आहे. एकूण 12 जिल्हे समूह आणि 2 पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ही पीक विमा योजना राबवली जाणार आहे. यांच्यामध्ये 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 पर्यंत खरीपाचा पीक विमा भरता येणार आहे. रब्बीसाठी मात्र प्रत्येक पिकासाठीची तारखा वेगवेगळ्या असणार आहे. यांच्यामध्ये पीक विम्याच्या ज्या सूचना ज्यांच्यामध्ये पीक बदल झालेला आहे त्यासाठीचा कालावधी, त्यांच्यानंतर शेतकऱ्यांसाठी जे काही वेगवेगळ्या प्रक्रिया असतील त्यांचे कालावधी देखील देण्यात आलेले आहे. यांच्यामध्ये पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेले आहे की पीक कॅलेंडर निश्चित करणं, त्यांच्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई निश्चित करणं, यांच्यासाठीच्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या निश्चित करण्यात आलेल्या आहे. याचप्रमाणे कोणत्या महसूल मंडळामध्ये पिकासाठी ही योजना राबवण्यात महसूल मंडळाची मंजुरी दिलेली आहे. माहिती देखील या GR सोबत देण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा तब्बल 409 पानांचा अटी शर्तीसह हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. या GRच्या माध्यमातून आता राज्यांमध्ये खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025 या कालावधीमध्ये ही पीक विमा योजना राबवली जाणार आहे. महत्त्वपूर्ण असा GR तुम्हाला बघायचा असेल तर maharashtragovernment.in या संकेतस्थळावरती तुम्ही पाहू शकता व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी याची लिंक टाकणार आहे. तुम्ही तिथून सुद्धा बघू शकता. धन्यवाद.